बातमीपत्राच्या पहिल्या भागामध्ये आपलं स्वागत। आता बातम्या विस्तारानं। गोकुळ दूध संघाची निवडणूक प्रक्रिया 60 दिवसात पूर्ण करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत। 90 दिवसात निवडणूक घेण्याच्या आदेशाची अंमलबजावणी झाली नसल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्र सरकारला चांगलंच फटकारलंय। तसंच प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली नसल्याच्या कारणावरून न्यायालयानं नाराजी व्यक्त केली आहे। गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी झाली। गोकुळची निवडणूक प्रक्रिया 90 दिवसात पूर्ण करण्याचे आदेश यापूर्वी सर्वोच्च न्यायालयानं दिले होते, मात्र त्याची अंमलबजावणी केली नसल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयानं तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली। प्रारूप मतदार यादी अजून का प्रसिद्ध केली नाही अशी विचारणा करत महाराष्ट्र सरकार आणि दुग्ध विकास विभागाला न्यायालयानं फटकारलं। गोकुळची निवडणूक प्रक्रिया 60 दिवसात पूर्ण करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत। करवीर तालुक्यातील हसूर दुमाला आणि राधानगरीच्या पुगावमधील दूध संस्थेनं दाखल केलेली याचिका तसंच निवडणुकीसाठी 120 दिवसांची मुदतवाढ देण्याचा दुग्धविकास विभागाचा अर्ज अशा तिन्ही याचिकांवर आज एकत्रित सुनावणी झाली। महाराष्ट्र शासनाच्या वतीनं सिद्धार्थ धर्माधिकारी यांनी बाजू मांडली, तर दूध संस्थांच्या वतीनं ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी यांनी युक्तिवाद केला। त्यानंतर न्यायालयानं 120 दिवसांची मुदतवाढ देण्यास नकार दिला, मात्र 60 दिवसांची मुदत दिल्यानं दुग्धविकास विभागाला दिलासा मिळालाय। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आता 60 दिवसात गोकुळची निवडणूक घेणं क्रमप्राप्त आहे, त्यामुळे प्रारूप मतदार यादी तातडीनं प्रसिद्ध करावी लागेल।